नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत गवारच्या ज्या शेंगा असतात त्याची भाजी आज आपण करणार आहोत। सुरुवातीला इथे मी अर्धा किलो गवारच्या शेंगा घेतलेल्या आहेत। त्या छान असे आपल्याला त्याचे जे वरचे टोक आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। त्याच्या ज्या शिरा असतात त्या पण काढून घ्यायच्या आहेत आपल्याला, म्हणजे त्या खाताना आपल्याला लागणार नाही। अशा पद्धतीने मी या ठिकाणी शेंगा तोडून घेत आहे। त्याच्या ज्या शिरा आहेत त्या पण मी काढून घेत आहे। नंतर मी ह्या शेंगा 2-3 पाण्याने छान धुवून घेत आहे। आता गॅसवर ते मी शिजायला टाकत आहे। ते आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे आधी। त्यासाठी आपल्याला जर रस्सा भाजी करायची असेल तरच आपण पाणी शिजण्यासाठी जास्त टाकायचे, नाही तर मग आपण कमी पाण्यात त्या शिजवायच्या आहेत। इथे मी गॅसवरती शेंगा शिजायला ठेवलेल्या आहेत। आपण छान त्या शिजू देणार आहोत आधी। आता इथे तुम्ही बघू शकता की आपल्या शेंगा ह्या छान शिजलेल्या आहेत, छान अशा त्या नरम झालेल्या आहेत। त्यानंतर आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊया भाजीला। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात तेल टाकलेले आहे थोडे, आणि त्यात मी तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकते। जिरे छान तडतडल्यानंतर आपल्याला त्यात लसूण टाकायचं आहे। लसूण पण छान आपल्याला होऊ द्यायचं आहे। त्यानंतर मी त्यात धना पावडर टाकलेली आहे। धना पावडर मी त्यात 1.5 चमचा टाकत आहे। त्यानंतर पाव चमचा हळद टाकत आहे, पाव चमचा जिरा पावडर टाकत आहे, आणि 1.5 चमचा तिखट टाकलेले आहे। हे मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात आपण ज्या शेंगा शिजवलेल्या आहेत त्या त्यात टाकायच्या आहेत आपल्याला। आपल्याला भाजीचा रस्सा जितका हवा असेल तितका आपण त्यात पाणी टाकू शकतो। सगळं मिश्रण जे आहे ते त्यात आपल्याला टाकून द्यायचं आहे, आणि या ठिकाणी मी आवश्यकतेनुसार त्यात पाणी टाकलेले आहे, आणि त्यानंतर चवीसाठी मीठ टाकलेले आहे। आता भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर तिला फक्त 7 मिनिटं, 7 ते 8 मिनिटं आपल्याला फक्त होऊ द्यायची आहे। झाकण ठेवून द्यायचे आणि ती भाजी आपल्याला होऊ द्यायची आहे। छान उकडल्यानंतर त्या भाजीमध्ये आपल्याला शेंगदाण्याचं जे कूट आहे ते टाकायचं आहे। शेंगदाणे आपण भाजून बारीक केलेले शेंगदाणे मिक्सरला ते आपल्याला त्यात टाकायचं आहे कूट। अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे। अतिशय सुंदर अशी तरी त्याला आलेली आहे। आपल्याला ही जी तरी दिसत आहे त्यामुळे आपल्याला शेंगा दिसत नाही आहे। आता मी तुम्हाला शेंगा दाखवते, बघा किती छान झाली ही भाजी आपली, आणि चवीला पण खूप छान झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा, अतिशय छान होते ही भाजी। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।